बाभुळगाव प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहे. बाभुळगाव शहरात गॅस सिलेंडरची कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग करावे असा दावा बाभुळगाव प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. मात्र प्रशासनाचा हा दावा आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे प्रशासन सबकुच ऑलवेज अवेलेबल असल्याचे सांगत असताना दुसरीकडे सामान्य नागरिकांना एका सिलेंडरसाठी 7 ते 8 तास उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना ऑनलाईन बुकिंगचे आवाहन केले जात आहेत. मात्र अनेक ग्राहकांनी तक्रारी केली आहेत की ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही मोबाईल आवश्यक असलेला OTP प्राप्त होत नाहीत. तांत्रिक अडचणीमुळे बुकिंग प्रक्रिया ठप्प असताना यावर तोडगा काढायला किंवा उत्तर द्यायला गॅस एजन्सी अथवा स्थानिक प्रशासन तयार नाही. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा आम्ही प्रत्यक्ष गॅस वितरण केंद्रावर जाऊन पाहणी केली तेव्हा परिस्थिती बिदारक होती. पहाटेपासूनच महिला आणि ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते. तहसीलदार म्हणतात की टंचाई नाही, मग आम्हाला 8-8 तास रांगेत का उभे राहावे लागते? जर गॅस उपलब्ध आहेत तर तो सहज का मिळत नाही? प्रशासनाचे खोटे बोलून आमची दिशाभूल करत आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत होते. एकूणच बाभुळगावमधील गॅस वितरणाचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाकडे साठा पुरेसा असेल तर वितरणात येणारे अडथळे दूर का केले जात नाहीत? ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पावले का उचलली जात नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता बाभुळगावकर शोधत आहेत. यावेळी गॅस साठी रांगेत उभे असलेल्या एका स्थानिक नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया. किती तासापासून रांगेत आहे दादा तुम्ही? आणि आहे तरी 7-8 तास आहे का सिलेंडर अवेलेबल आहे का? तहसीलदार मॅडमचं असं म्हणणं आहे की सिलेंडरची कोणतीही टंचाई नाही आपल्या तालुक्यात. टंचाई आहे. टंचाई वाटप नाही करत. सिलेंडर तयार असून इथं वाटप नाही करत.